अक्षता गेली काय मळ्यात आणि त्यात लोकांनी मोटर ऑलरेडी टाकलेल्या आहेत। आपण पोचलो ते सावंतवाडीच्या रोडला। काही लोकांना आपण सांगू शकत नाही, ठिकाणी ना बरीच लग्न पण होत असतात, त्यामुळे याला बनाळीचा बन असं म्हणतात। बरंच काय काय मिळतं, पण मी स्पेशल खाणार आहे उसाच्या मळ्यात लांबच्या लांब। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही गावी होते, म्हणजे आज तिसरा दिवस आहे आपला गावचा आणि आज आमचा रिटर्नचा प्रवास पण असणार। म्हणजे आम्ही रिटर्न निघणार होता जायला आपल्या ठाण्याला कळव्याला, कारण आयुष्य अरे आपले तिकडेच आहेत आणि आज रविवार आहे संडे। आणि आता मी एकटा नाही ना, अक्षता आणि आम्ही दोघं आहोत, त्यामुळे मला जास्त मुक्काम वाढून चालणार पण नाही, कारण आपली दोन्ही पोरं मुंबईला एकटीच आहेत, मुंबईला म्हणजे ठाण्याला एकटीच आहेत। आणि हे बघा अक्षता पण आहे आपल्यासोबत। आणि आत्ता आम्ही निघालो ते कोळगिरीला आपल्या देवाचं दर्शन घ्यायला, म्हणजे आपला जो आहे कुळस्वामी त्याचं मंदिर आहे कोळगिरीला, तर त्याचं दर्शन घ्यायला आम्ही चाललो आम्ही दोघं जण। आणि पटकन जाऊन येणार आहे, जास्त नाही आहे, 35-40 किलोमीटरवरती आहे ते आमच्या घरापासून। आणि आम्ही दोघं स्कूटीवरूनच निघालो योगा पाठीमध्ये। आपली स्कूटी राईड आम्हाला आवडते तशी पण। आणि पुढे बघा मस्त ऊसाचे मळे आहेत, हा बघा मस्त असे ऊसाचे मळे आहेत लांबच्या लांब, हे बघा। आणि मस्त असा रस्ता, दोन्ही बाजूला अशा मळे, झाडं, नारळाची झाडं वगैरे। आणि ऊसाच्या मळे आहेत ना, म्हणजे सध्या तरी इथे मुबलक पाणी आहे असं म्हणू शकतो, कारण ऊस पाण्याशिवाय तर येत नाही। आणि ऊसाच्या मळ्यात म्हणजे सध्या तरी आमच्या दुष्काळी भाग आहे त्याचा, पण बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे म्हैसाळ योजना आल्यामुळे, त्यामुळे आता सगळीकडे असे ऊसाचे मळे वगैरे दिसायला लागलेले आहेत। चांगली गोष्ट आहे, प्रगती आहे, विकास होतोय तर आपला। तर चला ठीक आहे, आता आम्ही निघतो, कारण सकाळचे जस्ट 8:45 वाजलेत। आम्ही निघालो लवकर, कारण संध्याकाळी आम्हाला रिटर्न पण निघायचं आहे आणि आता जाऊन आम्हाला 1-2-3 तास तरी जातील जाऊन यायला। तर ठीक आहे, आता आम्ही निघतो। आणि आता आम्ही आहोत बनाळीमध्ये, म्हणजे आमच्या औंढीवरून आमच्या देवाला जाताना कोळगिरीला बनायला लागतं मध्ये। आणि तिथे आता आम्ही नाश्ता करायला थांबलो, माळी हॉटेल, इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत पुरी भाजी। इथली पुरी भाजी जरा चांगली लागते, मागच्या वेळेला मी ट्राय केली होती, तर आता बघा आम्ही पण जरा नाश्ता करतो पुरी भाजीचा। बघा हे माळी हॉटेल, बरंच काय काय मिळतं, पण मी स्पेशल खाणार आहे ती पुरी भाजीच। बघा आले स्पेशल पुरी भाजी, गरमागरम भाजी। कशाची भाजी आहे? वाटाणा आहे का? बटाटा नाही का? नसतोय का? काय असतं मग? मटकी आणि वाटाणा सांबार, हा। आणि ही कढी भाजीत घातलेलं काय? ओके। आणि ही कढी, कढी बघा, पुरी भाजी बरोबर ही वाटाण्याची आणि मटकीची भाजी आणि ही कढी। तर आता आम्ही पुरी भाजीचा आस्वाद घेतो बनाळीमध्ये। आणि सांगते अक्षता, हां चांगली आहे ना? मी लास्ट टाइम ट्राय केली होती, मला माहिती होती चांगली भेटते ती, म्हणून मी इथंच घेऊन आलो डायरेक्ट। इथं चाललं पुऱ्या लाटायचं, हां पुरी भाजी पुऱ्या लाटणं चालू आहे। इथे परत मिसळपाव वगैरे सगळं मिळतं, पण आम्हाला आता खास स्पेशल पुरी भाजी खायची। तर आताच पुरी भाजीचा मस्त असा नाश्ता करून, मला तर जाम आवडते इथली पुरी भाजी। आणि ती खाऊन आता आम्ही आलो ते बनाळीमधल्याच बनशंकरी देवळात, म्हणजे हे फेमस आहे खूप बनशंकरीचं देऊळ बनाळीचं। आणि इथलं हे बघा आजूबाजूचं वातावरण बघा, किती झाडं आहेत बघा, त्यामुळे याला बनाळीचा बन असं म्हणतात, म्हणजे वन, बनाळीतला वन, पूर्ण झाड आहेत। आणि हे आहे बनाळीचं बनशंकरी देवस्थान। तर चला आता देवळात देवाच्या पाया पडून येऊया। देवाचं बांधकाम पूर्ण दगडी आहे। बघा ही आपली बनशंकरी देवी। आणि प्रवेशद्वार आहे बघा देवीचं, एवढ्याच्या द्वारातून जायला लागतं आतमध्ये। आणि या बनशंकरी देवीचे मेन पुजारी इकडचे। आणि हा तुमचा कोण आहे? हा नातू आहे, बघा नातू आता इथे बसलेला। आणि ही नात, ही नात। आणि ही आपली
बनशंकरी देवी. आणि या ठिकाणी ना बरीच लग्न पण होत असतात, लोक लग्न कार्य पण इकडे करत असतात ह्या देवळात देवीसमोर. आणि या बनशंकरी देवळाची तर एवढा भारी आवार आहे, बघितलं तुम्ही आता. आणि पूर्ण जंगलसारखं आहे, म्हणजे आमच्या साईडला एवढं जंगलसारखंच एरिया आहे, त्यामुळे याला बनाळीचा बन पण म्हणतात. आणि इथे बरीच लग्न कार्य होतात. हे बघा, हा आहे तो हॉल, छोटाखानी हॉल आहे. इकडे जेवणाची वगैरे सगळी सोय, जेवण वगैरे असतं ना, हां जेवण वगैरे सगळं होतं इकडे. ही विहीर बघा केवढी मोठी आहे देवळाच्या आवारात, हे बघा. आणि पाणी पण बघा भरपूर आहे, भरली आहे पूर्ण, म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आहे. आणि केवढी मोठी आहे, एका कॅमेऱ्याच्या शॉटमध्ये नाही येणार आहे बघा. आणि आमच्याकडच्या सगळ्या विहिरी अशाच एवढ्या मोठ्या मोठ्याच असतात. बाकी वडाची झाडं तर विचारू नका, एवढी मोठी मोठी आहे ती बघा. इथे आता आहे तो कुंड, म्हणजे तुम्ही बघितली विहीर, आणि इथे एक छोटा कुंड आहे. आणि देवीच्या पूजेला ना ह्या कुंडातलंच पाणी वापरलं जातं. हा बघा, हा कुंड, इथून पायऱ्या उतरून जायचं आहे. आणि हे जे कुंडातलं पाणी आहे ना, हेच पाणी फक्त पूजेला वापरलं जातं, देवीच्या पूजेला. आता हे पालापाचोळा वगैरे पडला आहे, आणि काही लोकांना आपण सांगू शकत नाही, बाटल्या पण टाकलेल्या आहेत. पण तरी पण हेच पाणी घेऊन, आत्ता परंपरा एवढ्या वर्षाची, हेच पाणी पूजेला वापरायचं. किती एरिया आहे याचा? 32 एकर. आणि 32 एकरामध्ये अशी झाडं आहेत ना, जांभळ, चिंच, जांभळ, आंबा आणि सीताफळ आणि रामफळ, हे 4-5 फळांची पूर्ण झाडं आहेत 32 एकरामध्ये. 32 एकरामध्ये एवढा मोठा आवार आहे ह्या मंदिराचा. बघा, ही झाड आहेत अशी, हे जांभळाचं झाड आहे, जांभळाचं आहे, बाजूला चिंचेचं आहे, अशी सीताफळ, रामफळ आणि आंब्याची झाडं पण आहेत बरीच. आणि हे पण बघा, हे आपल्या देवळाचे पुजारीच आहेत, मनाळीच्या बनशंकरी देवस्थानाचे, म्हणजे यांच्या मुलगा. आता आपण नातू बघितले, मुलगा आणि हे आजोबा, त्याचे 3 पिढ्या इकडेच आहेत देवाचं पूजा करायला, पुजारी. चला, आता मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे बनशंकरी देवस्थानातलं, आपल्या बनशंकरी देवीचं. दर्शन करून आता आम्ही निघतोय कोळगिरीकडे. आता कोळगिरीला कधी पोचतोय बघा, इथे 9:15 वाजले आपल्याला, तासभर गेला. म्हणजे असंच आहे आपलं ब्लॉगर लोकांचं, व्हिडिओ बनवत आपल्याला लेट होतोच. म्हणून म्हटलं ना, लोकांचे 1 तास, आपला 1.5-2 तास कुठे जात नाही. तर चला निघू पटकन. अक्षदा जरा आईशी बोलण्यात बिझी आहे. चला, आता आपण पोचलो ते सावंतवाडीच्या रोडला. सावंतवाडी, या सावंतवाडी तुम्ही बरोबर ऐकताय, तुम्ही जत तालुक्यातल्या सावंतवाडीबद्दलच ऐकताय. कारण ही फक्त काय कोकणाचं सावंतवाडी असं नाही. तर हा बघा समोर बोर्ड दिसतोय, कोळगिरी राहायला आपलं 16 किलोमीटर. आणि मध्ये बघा वरून 3 नंबर, खालून पण 3 नंबर, सावंतवाडी फक्त 3 किलोमीटर राहिली. म्हणजे आपल्याकडे पण सावंतवाडी आहे. तर चला, आता हे 16 किलोमीटर आपण पटपट कव्हर करून, आपलं सर्व रानं शेतात लागणार आहेत, त्यामुळे तेच बघायचं आहे. आता एक एक गाव करत आपण पोचूया कोळगिरीला. 16 किलोमीटर बघा, आपण पोचलो ते या कालव्याच्या इथे. आणि हे सर्व आपल्याला म्हैसाळ योजनेचं पाणी आहे, म्हणजे आपल्या गावापर्यंत नाही पोचलं, पण आपल्या बाजूच्या गावापर्यंत पोचलं आहे. त्यामुळे आपल्याकडे पण पाण्याची जरा थोडीशी मुबलक झालेली आहे औंढीला पण. हे बघा, हे म्हैसाळ योजनेचं पाणी, कालवा. आणि त्यात लोकांनी मोटर ऑलरेडी टाकलेल्या आहेत, पाणीवर उचललं जातं आहे बघा इकडे पण. हे आपली म्हैसाळ योजना, आणि त्याचा कालवा पोचला आपल्या गावापर्यंत आलाय. आणि समोर दिसतात तुम्हाला हे बघा पवनचक्क्या, सर्व पवनचक्क्या आहेत, आणि बऱ्याच पवनचक्क्या आहेत. आणि यांचा स्पीड पण आज चांगला आहे, कारण हवा जरा चांगली सुटली आहे ना, त्यामुळे जरा स्पीडने फिरतात ना, तर खूप स्लो फिरत असतात. आज बऱ्यापैकी स्पीडने फिरत आहेत. तर आपण आता कोळगिरीच्या रस्त्याला आहोत, पण कोळगिरी आपल्यापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर शिल्लक आहे. आपण देवाच्या दर्शनाला चाललो आहे, पण मध्येच आपल्याला दिसली ती द्राक्षांची बाग. बऱ्याच गोष्टी दिसतात आपल्याला ह्या मळ्यामध्ये, म्हणजे ह्या रस्त्याला जाताना. जसं तुम्हाला पवनचक्की दाखवली, आपला कॅनल दाखवला म्हैसाळ योजनेचा, आणि आता मध्ये भेटली ती आपल्या द्राक्षाची बाग. तुम्ही बघा द्राक्षाची बाग किती भारी आहे ती. हे बघा, हा आहे द्राक्षाचा मळा, तसा खूप मोठा आहे, पण मेन तर बघा हे बघा द्राक्ष दिसले का, हे बघा द्राक्ष किती घड लागलेत बघा, द्राक्षाचे घड. बघा, हे दादा आहेत. तुमचं नाव काय दादा? बाळासाहेब नरोटे. हां, बाळासाहेब नरोटे यांची बाग आहे. आणि ही कुठल्या जातीची आहे ती? माणिचेरमन. नाही, तासगाववाली सारखी लांबडीच होतात नाही का, नाशिक सारखी गोल? नाही, नाशिक सारखी गोल.
नाशिकसारखी गोल आहेत का? हां बघा, ही नाशिकची द्राक्ष असतात ना गोल गोल, ती जात आहे ही. आणि एवढी मोठी बाग आहे बघा. आणि अक्षता गेली आहे काय मळ्यात, अजून द्राक्ष लहान आहेत. नाही पण आता सारखाच पाऊस हो. पडायला लागला. पाऊस बेकार. आणि हा पाऊस नको आहे बागेला ना, कारण पाऊस पडला ना तर मग बागांचं खूप नुकसान होतं. आता ज्वारीवाल्यांची मजा असते, पाऊस पडला का ज्वारीला चांगलं होतं. आमचं पण झालं झालं ज्वारीचं, पण हा पण बागवाल्यांचं नुकसान होतं. आणि बघा ना कशा मस्त द्राक्ष लागलेत. तुम्ही हे बागा देत असाल ना डायरेक्ट? होय. डायरेक्ट व्यापाराला का? हा व्यापाराला जातो. व्यापारी बघून कधी जातात? एक 8 दिवस म्हणजे हे पाणी भरलं का नाही, हा. त्या 8 दिवसानंतर पूर्वी येऊन बघून हा, रंग आला का नाही तेव्हा येऊन घ्या. त्या हिशोबाने मग ती घेऊन जातात ना. म्हणजे अजून वेळ आहे तरी यायला. अजून वेळ आहे. वेळ आहे त्यांना अजून एक यायला. महिना येऊन. 1 महिन्याने का? 1 महिन्याने व्यापारी फिरायला सुरुवात करतात एरियामध्ये. मातानेच येऊन घेऊन जातात. हा, म्हणजे डायरेक्ट जागेवर तुम्हाला सांगणार एवढे किती पैसे आहेत ते. हा. किलोवर देतात ना. किलोवर. हा बरोबर आहे. आणि हे बघा या पवनचक्क्या बाजूलाच आहेत. हा. आणि त्याचा एवढाच फायदा होतो की लाईटीचा 24 तास लाईट ना, 24 तास लाईट असते यांच्याकडे, काय टेन्शन नाही. त्यामुळे जर पाणी असेल ना तर देऊ शकतात कंटिन्यू बागेला वगैरे, शेतीला वगैरे. आपण पाणी असायला पाहिजे, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा. लाईटीचा प्रॉब्लेम पवनचक्क्यांनी सॉल्व्ह केला आहे. आता पाणी मला वाटतं म्हैसाळ योजनेत येत नाही का इकडे? काय येतो म्हणलं आता कधी येईल तेव्हा खरं. तेव्हा येईल खरं. चला, थँक्यू दादा. हा.